रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पडत असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका इथल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असलेला पाहायला मिळतोय. गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. काल रत्नागिरीत शहरात देखील मोठ्या प्रमाणात आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि वादळी वारा झाला आणि त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील आंबा उत्पादन जे आहे त्याला याचा मोठा फटका बसलेला आहे. आपण इथे पाहू शकतो हा तयार झालेला आंबा आहे आणि हा तयार झालेला आंबा खाली पडलेला आहे आणि याचा उपयोग खरं तर शेतकऱ्यांना काहीच होत नाही. अशाच प्रकारे आपण पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणात हा असाच आंबा या ठिकाणी पडलेला आहे. खरं तर यावर्षी आंबा उत्पादन चांगलं आलेलं होतं. मात्र 2 टप्प्यातलं आंबा उत्पादन आणि तिसऱ्या टप्प्यात आता होत असलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वारे याच्यामुळे नुकसानीला सामोरं जावं लागतं. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय सांगाल नेमकं तिसऱ्या टप्प्यातील आंबा उत्पादनाला कसा फटका बसतोय वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा? तिसऱ्या टप्प्यातला जो आंबा आहे, तो आता हळू-हळू तयार व्हायला लागला होता आणि हा तयार होत असलेला आंबा आम्ही आता काढणी चालू केली होती. परंतु या 2-3 दिवसामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वारे याच्यामुळे हा जो तयार झालेला आंबा आहे, हा संपूर्ण तयार झालेला आंबा ह्या वादळी वाऱ्यामुळे खाली पडतोय जमिनीवर. कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये आम्हाला त्या जमिनीवर पडलेल्या आंब्याचा आम्हाला काही फायदा नाही. पण हा वादळी वारा एवढा मोठ्या प्रमाणात येतोय संध्याकाळचा, की त्याच्यामुळे हा जो आंबा आहे, हा खूप प्रमाणात खाली पडतोय. जवळ-जवळ 70% ते 75% नुकसान ह्या वादळी वाऱ्यामुळे आमचा हा आंबा पडून गेलेला आहे, आता नुकसान झालेलं आहे. साधारणतः सुरुवातीचे 2 टप्पे आणि तिसरा टप्पा आता जो सुरू आहे, कसं राहिलं यावर्षीचं आंबा हंगाम काय सांगाल? पहिल्या टप्प्यामध्ये आंबा थोडा झाला. पहिल्या टप्प्यामध्ये आंबा थोडा झाला, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये आंबा खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच्यामुळे खूप प्रमाणात झाल्या असल्यामुळे काही रेट्स आम्हाला तेवढे मिळाले नाहीत या मध्ये आणि त्याच्यातूनच आम्ही असं पुढे बघत होतो, की तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला काहीतरी सोर्स मिळेल आंब्याचा, की आम्हाला आंबा बऱ्यापैकी मिळेल. परंतु ह्या तिसऱ्या टप्प्याचा आम्ही आंबा काढायला सुरुवात केल्यानंतर आज जवळ-जवळ 2 ते 3 दिवस वादळी वारे आणि प्रचंड पाऊस ह्यामुळे आंबा हा झाडावर राहिलेला नाही आहे. तो खाली जमीनदोस्त झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या आंब्याचं नुकसान आम्हाला जवळ-जवळ 70 ते 75% झालेलं आहे. प्रशासनाकडून, सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून किंवा प्रशासनाने ह्याच्याबद्दल गांभीर्याने थोडंसं बघायला पाहिजे, की अवकाळी पाऊस आणि याच्यामुळे झालेले जे शेतकऱ्याचं नुकसान आहे, हे नुकसान हे प्रचंड नुकसान आहे. त्याच्यामध्ये शासनाने काहीतरी त्याच्यावर आम्हाला भरपाई द्यावी अशी आमची विनंती आहे शासनाला. निश्चितच आपण जर बघायला गेलो तर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरकारने आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.